हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कोकम कसे तयार होतात, आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल की कोकम आणण्यापर्यंत ते कोकम फोडण्यापर्यंत त्याच्या ज्या काही बिया आहेत त्या सगळ्या फुगत टाकण्यापर्यंत बघितलं असेल. ही जी प्रोसेस आहे ती वेगळी आहे आणि आता पुढची प्रोसेस आहे ती मेन म्हणजे कोकम कसे तयार केले जातात. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि गावठी पद्धत किंवा कोकणातली पद्धती तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओतून बघायला मिळेल. कशा पद्धतीने कोकम तयार होतात, त्याचा लागणारा जो काही कालावधी असेल किंवा कोकमांचा जो काही रेट आहे हे तुम्हाला सगळं आजच्या व्हिडिओमध्ये एकदम डिटेलमध्ये माहिती मिळेल. आणि मेन म्हणजे तुम्हाला बघता पण येईल की कशा पद्धतीने कोकम तयार होतात. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर व्हिडिओ बघा. तर प्रॉपर आता एकदम कोकम तयार व्हायची जी काही प्रोसेस आहे ती चालू आता होणार आहे. तुम्ही आधी बघितलं असाल की कोकम काढण्यापासून फोडण्यापर्यंत ते बिया आपण फुगत टाकण्यापर्यंत ही एक प्रोसेस वेगळी झाली. पण आता पुढची प्रोसेस म्हणजे मेन प्रोसेस आहे ती म्हणजे कोकम कशा पद्धतीने तयार होतात किंवा जी काही प्रोसेस आहे ती खूप लेंदी आहे. 3 ते 4 दिवस आपल्याला ती प्रोसेस करावी लागते. त्याच्यानंतरच आपले कोकम रेडी होतात. तर आता पहिली स्टेप तुम्ही बघितलं असेल तर त्याची दुसरी स्टेप अशी आहे की ज्या काही बिया आपण फुगत टाकलेल्या होत्या त्या ज्या बिया आहेत त्या कुस्करण्याचं काम चालू आहे. आतमध्ये जे काही पाणी आहे किंवा आतला जो काही गर आहे बियांवरचा तो निघून जावा यासाठी. आणि जे काही पाणी तुम्हाला दिसते ना ते सगळं जे काही कोकम आपण फोडलेले होते त्या बियांचा सगळा रस आहे. याच्यामध्ये अजिबात आपण पाणी टाकलेलं नाही आहे. फक्त आपण ह्याच्यामध्ये थोडं मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकावं लागतं ह्याच्यामध्ये तर खराब होऊ नये बिया वगैरे त्याच्यासाठी. तर आता कुस्करायचं काम चालू झालेलं आहे आणि असे गोळे केले जातात आणि सुकवले जातात पत्रांवरती वगैरे. आणि ह्या ज्या बिया आहे त्यांचा पण वापर केला जातो. ह्याच्यापासून बटर निघतं, तेल निघतं आणि ह्या विकल्यासुद्धा जातात. इकडे दारावरती येतात ते लोकं विकत वगैरे घेतात हे. तर ह्या बियांचा पण वापर केला जातो. तर असे पूर्ण कुस्कुरायच्या बिया आणि मग हाताच्या साहाय्याने पूर्ण पिळून घ्यायच्या आणि जो काही रस पडेल त्याच्यामध्ये शेवटी जो काही रस साठेल त्याच्यामध्ये कोकम हे टाकले जातात. पुढे तुम्हाला बघायला मिळेल. तर अशी ही पूर्ण प्रोसेस आहे. सो तुम्हाला ही प्रोसेस आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर ही जी प्रोसेस आहे ना ही कोकणामध्ये ह्या दिवसांमध्ये केली जाते आणि अशा पद्धतीने एकदम गावठी पद्धतीने आणि एकदम छान अशी प्रोसेस वापरून हे कोकम तयार केले जातात. यंदा कोकमाचे पण भाव खूप वाढलेले आहेत. 400-550 किलो असे कोकम जात आहेत आणि यंदा सगळ्याच वस्तूंचे रेट खूप महाग झाले आहेत. त्याच्यामुळे कोकमसुद्धा गावठी कोकमसुद्धा खूप महाग झाल्यात. तर कोकणातील कोणतीही वस्तू असू दे ती बऱ्यापैकी महाग असतेच. त्याच्यामुळे हे आता आपण घरी करतो त्याच्यामुळे आता तसं बघायला गेलं तर आमच्याकडे सगळे प्रत्येक जण कोकम आणून घरामध्ये कोकमं तयार करतात. कारण की कोकम असा पदार्थ आहे ना जो आपल्याला म्हणजे रोजच्या जीवनामध्ये आपल्याला लागतं जेवणामध्ये. त्याच्यामुळे त्याची तयारी आत्तापासून केली जाते आणि मेन म्हणजे त्याला ऊन लागतं सुकायला. तर इथे बघा काम एक चालू झालेलं आहे. तर दुसऱ्या दिवशी जी काही आपण आणलेली जी काही करवंद होती ती आता मी इथे सुकायला टाकलेली आहेत. म्हणजे सुकवायला घेतली आहेत टाकायला. तर इथे आधी जी काही आपण आणली होती ती सुकलेली आहेत आणि त्याच्यानंतर आपण हे पूर्ण टोपल्यावरून जे आणले होते ती पण आता आपण सुकवायला टाकतोय. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर हे आता पत्र्यावरती टाकणार आहोत सुकायला. तर आता इथे छानपैकी हाताने पत्र्यावरती कसं ऊन पण चांगलं राहतं आणि खालून पत्रा तापतो त्याच्यामुळे पटकन सुकतात करवंद. तर हे बघा इथे मी आता टाकलेत. अजिबात धुवायची नाही, काही नाही करायची. जशी आपण आणतो तशीच ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये मस्तपैकी टाकायची. तर तिकडे आपले कोकम सुकतात. त्याच्यानंतर कोकमाच्या ज्या काही बिया आहेत त्या पण तिकडे सुकतात. तर हे जे कोकम आहे ते दुपारपर्यंत आपण ह्याच्यामध्ये जो काही रस आपला पिळून झालेला त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत. तर हे बघा इथे सगळे चिकटलेत ते मी आता काढायला घेतले आहेत. पाणी जर तुम्ही लावलंत ना तर मग खराब व्हायची शक्यता जास्ती असते आणि चीक वगैरे मग तसा ओला राहतो. त्याच्यामुळे ह्याला पाणी नाही लावायचं, असेच सुकट टाकायचे मस्तपैकी. तर असे पत्र्यांवरती वगैरे छानपैकी सुकवायचे आणि मस्त आता यांचा जो कलर तुम्हाला काळा बघायला मिळतो पण जसे सुकत जातं ना तसा त्यांचा कलर थोडा ब्राऊन होत जातो. म्हणजे जी वरची साल आहे ती सुकायला लागते तसा त्यांचा कलर एकदम म्हणजे बघितलं असेल तुम्ही सुकवलेली करवंद थोडी अशी ब्राऊन दिसते तर तशी ती ब्राऊन दिसायला लागते सुकल्यानंतर. एक दिवस जरी ऊन लागलं ना तरी त्यांचा जो काही कलर आहे तो बदलायला लागतो. तर ही बघा इकडे आता आपली जी काही कोकमं आहेत ती सुकत आहेत. तुम्ही त्या दिवशी बघितलं असेल एक टोपलीवरून आपली कोकम होते ओले, पण सुकल्यानंतर हे खूप कमी होतात. अजून ह्याच्यावरती 3-4 वेळा आपण टाकणार आहोत रसामध्ये तर हे अजून कमी होणार. 2 ते 3 किलो होतील म्हणजे त्याच्यापेक्षा जास्ती होणार नाहीत, कमी होतील. तर काय म्हणतात ह्याला जो काही रस आहे त्यालाच काय म्हणतात तर फूट लावणे असं म्हणतात. फूट लावणे म्हणजे काय
तर जे काही कोकम आहेत त्या रसात टाकणे याला फूट लावणे म्हणतात. तर असे कोकणामध्ये एकदम गावठी पद्धतीने असे कोकम तयार केले जातात. तर तिकडे मस्तपैकी याच्या ज्या काही बिया आहेत त्या सुकतात. तर इकडे आपण जे पिळलेलं होते ना, म्हणजे जे काही पिळून जो काही रस आला होता तो आहे बघा, हा आहे रस. आता ह्याच्यावरती जे व्हाईट दिसतंय तर त्या छोट्या-छोट्या बिया ज्या कुठेतरी काढताना राहतात त्या आहेत. आता ह्याच्यामध्ये आपण थोडं मीठ टाकणार आहोत. जाडंवालं जे मीठ येतं ते टाकणार आहोत. थोडं आपण आधी पण टाकलेलं होतं, पण आता ह्याच्यामध्ये जाडं मीठसुद्धा आपण टाकणार आहोत. हे बघा टाकायला सुरुवात होते. टाकावंच लागतं जेणेकरून चांगलं राहावं यासाठी, कोकम पण चांगले राहावे यासाठी, कोकम खराब होऊ नये यासाठी. आता ह्याच्यामध्ये आपण जे काही सुकवलेले कोकम आहेत त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. हे बघा. तर ही जी प्रोसेस आहे ना 3 ते 4 वेळा करावी लागते. आता हे रात्रभर छानपैकी मुरत राहणार आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण ते पिळून परत सुकत घालणार. असे 2 दिवस सुकून झाल्यानंतर परत आपण त्याच्यामध्ये टाकणार आणि नंतर मग करणार. आणि शेवटी जो काही रस उरतो त्याला आगळ बोलतात, ज्याचा कलर एकदम असा डार्क बघा तुम्हाला बघायला मिळेल, कोकमी कलरसारखाच येतो. तर इकडे सुकलेले कोकम आहेत ते आपण ह्याच्यामध्ये टाकणार. ओले असतात ते आपल्याला खूप क्वांटिटीमध्ये वाटतात, पण एकदा सुकले ना की कमी होतात. आता हे तुम्हाला एवढे दिसतात ना, ह्याच्याहून कमी होणार मुरल्यानंतर. तर हे असे सगळे टाकायचे आणि छानपैकी मुरत ठेवायचे. तर अशी ही प्रोसेस आहे सगळी आणि कोकणामध्ये ही प्रोसेस फॉलो करतात सगळीजणं आणि प्रत्येकाच्या घरामध्ये थोडी का होईना पण कोकमं तयार केली जातात. तर व्हिडिओ आवडला तर शेवटपर्यंत बघा आणि कमेंट्स करा. तुमच्या काही कमेंट्स असतील तर मी नक्कीच त्याचे उत्तर देईन. तर असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. आणि तुमच्या काही डाउट्स असतील, कोणत्या कंटेंटविषयी तुम्हाला माहिती हवी असेल तर नक्की सांगा. मी तुम्हाला नक्की सांगेन आणि किंवा अजून काही तुमचे प्रश्न असतील ते पण तुम्ही सांगू शकता. तर ह्या दिवसांमध्ये उन्हाळ्यामध्ये ही सगळी कामं चालू होतात. बऱ्यापैकी आपली कामं झालेली आहेत. आता फक्त ही थोडी छोटी-मोठी कामं आहेत ती चालू आहेत. तर अशी पूर्ण आतमध्ये जाईल असं पाणी ना पूर्ण हलवून घ्यायचं त्यांना, जेणेकरून ते चांगले मुरतील असे कोकम. आता तुम्हाला एवढे बघायला मिळतात, पण इथून पुढचे जे काही व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बघा की कोकम किती कमी होतात. असे दिसताना आपल्याला खूप दिसतात, पण एकदा मुरायला सुरुवात झाली की कमी होतात. तर आता हे आपण रात्रभर तसेच छानपैकी मुरत ठेवणार आहोत आणि मग दुसऱ्या दिवशी छान पिळून आपण उन्हामध्ये टाकणार आहोत. तर ही प्रोसेस आपण 3 ते 4 वेळा करतो. तर चला आता इथे थांबते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.